रुपेश पहिले षटक घेऊन मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिल्याचा चेंडूवर आक्रमण डिस्कर लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक डीपला आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. स्कोररच्या भूमिकेत अक्षय जाधव नक्कीच पाहायला भेटतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या 12च बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. एक चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. हाफ ट्रॅकर होता त्याच्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतोय. ओ सरळ बॅटने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलंय जरूर. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली तिथे शॉर्ट फाईड लेग रिजनच्या दिशेने डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 3 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा परंतु ऑफस्टिकच्या बाराज बाहेर अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अंगलटी येताना पाहायला भेटला. वाईट बॉल. 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटचे हेड ऑपरेटर धीरज मात्र चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा वाईट बॉल. एका धावाने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जातोय 5 या धावसंख्येवर. पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे होते. यावेळेस सरळ बॅटने आसमानी टोला चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. धावा भेटतील 6. खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड 11 धावा. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. हा चेंडू पंच वाईट बॉल घोषित केला जातोय. अपील करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु वाईट बॉल. चांगली अपील केली होती परंतु पंचाने ती अपील नाकारली आणि वाईट बॉलने स्कोर कार्ड मात्र 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 14. पहिले षटक संपुष्टात आलं आणि पहिल्या षटका अखेर 14 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक घेऊन गणेश दाखल होताना पाहायला भेटतोय.
मनोजसाठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, डोक्याच्या वरून वाईड बॉल घोषित केला जातोय. ओव्हर हाईटचा हा वाईड बॉल आणि तदनंतर स्कोर कार्ड मात्र 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल, 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. यावेळेस चांगला स्ट्रोक डीप पेक्षा कव्हर डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा भेटतील 4 4 4. चौकार. 2 बॉल 19 धावा, 1 बॉल 19 धावा स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतात. तिथे चांगली सुरुवात. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. तिथे गुडलेनला चेंडू स्पॉट झाला आणि तदनंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 19 धाव धावसंख्येवर पाहायला भेटते. हा चेंडू बॅटची लिडिंग एज जरूर घेतली होती, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. मनोजच्या बॅटमधून चांगला फटका, परंतु डिप्स लेग रिझर्व मध्ये झेल बनला असता. झेल ड्रॉप केलाय, अतिशय महत्वाचा झेल धरणीला दान. या ठिकाणी गागरकोटचे सुपुत्र सन्मान्य सागर दादा सकपाळ पळसकर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत कल्पेचा सुर्वे असतील, प्रवीणदादा शेलार असतील. सकाळपासून या 2 सिंहांनी मात्र नक्कीच झेप घेतलेली आहे. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाराज बाहेर, अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. वाईड बॉल नाही, स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 23 धावा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवर टायमिंग प्रॉपर भेटला नाही. थ्रो झाला आहे, परंतु 29 धावा, कारण की हा थ्रो योग्यरित्या झाला असता तर फलंदाज मात्र डगडच्या दिशेने असता. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गणपतदादा शेलार यांचं आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यासोबत सागर दादा भोसले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आणि असं नसतं व्हायचं आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनला, जिथे दोन धावा अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय 28 धावा. 2 षटका अखेर आपण धावसंख्या पाहतोय संघाची 28. नाही, हा 16. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा होत्या. गोलंदाज
पहिल्याच चेंडूवर घणाघातीवर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. खणखणीत षटकार आणि या षटकाराने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय संघाचा 34. मनोज गाडगे याच्या बॅट मधून हा षटकार येताना बघायला भेटतोय. यावेळेस डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल जिथे एकाच धावावर जित केले जाते. रानाडू चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्माननीय गणपतदादा शेलार आणि सागरदादा भोसले यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आज रानावडी गावचे असतील किंबहुना आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित मान्यवर सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतील. यावेळेस घणाघातीवर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 42. 42 धावा धावफलकाला पाहायला भेटत. सलामीचा फलंदाज दीपक मात्र चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. स्लोअर पद्धतीने चेंडू होता. चांगलं एलिव्हेशन डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येच्या संघाची 43. 43 धावा धावफलकाला पाहायला भेटतात जिथे सरळ बॅटने स्टेटी देताना पाहायला भेटतोय. डाऊन द ग्राउंड जिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीपला प्रोटेक्शन ठेवलंय. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 45. दीपक मात्र 21 धावांवर खेळताना पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी दीपकच्या माध्यमातून. ओहो सरळ बॅटने आसमानी टोला चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. षटकार. वाह काय फलंदाजी आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र धावांचा अर्धशतक डीकेएम संघाचा यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 51 धावा धावफलकावर पाहायला भेटतायत. 51 धावा. चांगली फलंदाजी. आडव्या बॅटने मिड विकेट रिझनला चेंडूला ट्रॅव्हल केलाय जिथे चुकीचा थ्रो परंतु गॅदर तेवढं चांगल्या टायमिंगला करता आलं नाही म्हणून की काय 1 धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र 52. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला.
रानवडी चषक 2024 आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन रानवडी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने. हा चेंडू वाईड बॉल घोषित केला जातोय. पंच दोन समांतर करतायत आणि अतिरिक्त वेग, त्या वेगावर चुकीचं नियंत्रण राहिलं की अतिरिक्त धावा या जमा होतात. पुन्हा एकदा लेक्सिकच्या बाराज बाहेर. एक्स्ट्रा बॉल म्हणजे पाहायला जास्त वाटतात त्या या षटकामध्ये. 2 एक्स्ट्रा बॉल्स. यावेळेस चांगला फटका जिथे एकच धाव अर्जित केली जाते. काऊ कॉर्नर रिझनला तिथे डीपला प्रोटेक्शन ठेवलंय. हा चेंडू लेक्सिकच्या बाहेरचा. पुन्हा एकदा वाईड बॉल. सकाळचा नाश्ता झाला नव्हता, वाईड बॉलचा नाश्ता मात्र नक्कीच इथं पाहायला भेटतोय बॉलर्स कडून. ओ बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. षटकार 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 आणि या 6 धावडी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 63 ऑन स्कोर कार्ड. 63 धावा. काय फलंदाजी करतोय मनोज गाडगे. मनोज गाडगे 12 चेंडू आणि 30 धावांची इनिंग, तर दीपक 12 चेंडू आणि 23 धावांची इनिंग साकारून मैदानाच्या आत पाहायला भेटतात. शेवटचं षटक. किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते पाहूया. तदनंतर आपण नेक्स्ट सामना. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय देवांश. ओहो काय फटकाय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे त्याच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमारेषा पार. दोन्ही प्लेयर्स चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. तिथे मिस जजिंग झालं, मिस कन्व्हर्सेशन झालं. एकाने प्रयत्न केला असता तर झेल झाला असता मित्रांनो. या 6 धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 69. 69 ऑन स्कोर कार्ड. जिथे दीपक मात्र चांगली फलंदाजी करतोय. 13 चेंडू आणि 29 धावांची इनिंग साकारताना दीपक. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. 14 चेंडू आणि 35 धावांची इनिंग दीपकच्या बॅट मधून पाहायला भेटते. 14 चेंडू आणि 35 धावांची इनिंग. ओहो भन्नाट वेग, चांगलं नियंत्रण चेंडूवर पाहायला भेटला. जिथे एकच धाव अर्जित केली जाईल. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होते संघाची 76. 76 ऑन स्कोर कार्ड. 76 धावा हायर स्कोर आतापर्यंत
76. ओ काय फटका सजवलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड जातोय तो 82 धावांवर. 13 चेंडू आणि 36 धावांची इनिंग करताना मनोज गाडगे MG या नावाने ज्याची छाप आहे. वाह काय फलंदाजी पाहायला भेटले. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत दणदणीत गगनभेदी गगनचुंबी MG ब्रँडेड षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड जातोय तो 88 ऑन स्कोर कार्ड. 88 धाव संख्येवर जिथे चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय MG. एक चेंडू शिल्लक असेल, नॉट आउट पार्टनरशिप पाहायला भेटते 88. ओहो स्लोअर पदा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवर चुका होताना पाहायला भेटतायत. थ्रो झालाय आणि तदनंतर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 5 षटक संपलेत मित्रांनो. 90 धावा धाव संख्येवर पाहायला भेटतायत, जिथे वैयक्तिक दीपकच्या धावा पाहायला भेटतायत. 15 चेंडू आणि 33 धावांची इनिंग. तर मनोज गाडगे 15 चेंडू 44 धावांची इनिंग. वाह काय फलंदाजी पाहायला भेटली. वेल प्लेड. 30 चेंडू आणि 91 धावा बनवायच्या आहेत. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहूया. तोपर्यंत रानौडी चषक 2024 या स्पर्धेला ज्यांनी अनमोल असं सहकार्य केलं त्या मान्यवरांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करणं आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. श्री लक्ष्मण मोरे साहेब शिवसेना विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे श्री वैभव चांदे साहेब शेतकरी कामगार पक्ष पोलादपूर तालुका चिटणीस, त्याचप्रमाणे दत्ता मोरे साहेब युवा सेना उपतालुका प्रमुख, त्यासोबत सुनील उतेकर साहेब युवा नेता, त्यासोबत अनिल दलवी साहेब समाजसेवक, त्याचप्रमाणे कापडे विभागाचे साई सेवक साई भक्त संदीप दादा चव्हाण पिंट्या दादा यांचा सुद्धा या स्पर्धेला अनमोल असं सहकार्य लाभलंय. त्याचसोबत गणपत शेलार साहेब, त्यासोबत कल्पित सोरगे साहेब, सुशांत रोहिदास उतेकर साहेब आणि त्यासोबत शरद उतेकर साहेब या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी संजय दादा बांदल यांच्या शुभ हस्ते सागर दादा फलसकर सागर फलसकर साहेब यांच्या शुभ हस्ते संदेश बांदल यांचा सन्मान केला जातो. कॅमेरामॅन थोडंसं आपण व्यासपीठाशी हे करायचं आहे. कॅमेरामॅन संदेश बांदल यांचा यथोचित सन्मान सागर फलसकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या अनुषंगाने केला जातोय. त्याचप्रमाणे मयूर उतेकर याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं. मयूर उतेकर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुकाराम दादा सकपाल यांचा सुद्धा यथोचित असा सन्मान केला जातोय. मयूरदादा उतेकर यांच्या शुभ हस्ते आपण सागर फलसकर दादाचा तुकाराम सकपाल यांचा यथोचित सन्मान करतायत. चला डीकेएम संघ मैदानात जाता त्वरित दाखल व्हा. तीस चेंडू आणि 91 धावांचा पाठलाग करायचा आहे.
नक्कीच राणावडी चषक या स्पर्धेचं आयोजन आणि या चषकाच्या अनुषंगाने युट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं हार्दिक स्वागत असेल. सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करतोय की याच राणावडीच्या गावातील एक अपकमिंग यंगस्टर म्हणू शकतो आपण, रायझिंग स्टार म्हणू शकतो, वय वर्ष 14 असणारा अभिनव सुशांत उतेकर याचा सुद्धा लेदर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे शहरातून निवड होते. ही आम्हा पोलादपूर तालुका वासियांसाठी आणि राणावडी ग्रामस्थांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी अभिनव सुशांत उतेकर याला नक्कीच त्याच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याची अशीच प्रगती आपल्याला पाहायला भेटेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चेंडू उपलब्ध करा. ट्वेल्थ मॅन बॅटर्स. बॅटर्स नेम उमरठ संघ आपला 12th मॅन पाठवा. उमरठ संघ 12th मॅन पाठवा. रुपेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर भागवत पहिल्या षटक घेऊन मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. पहिलाच चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय, जिथे झेलची संधी आणि पहिल्याच चेंडूवर रुपेश मात्र बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय शेखर. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावे भेटतील 6 षटकार. शेखर आला आणि शेखरने शिखरावरच मोठा फटका मारलाय. या 6 धावणी धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो उमरठ संघाचा नरवीर उमरठ संघ. पुन्हा एकदा फटका फसलाय डीप. पेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला प्रोटेक्शन आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. या 2 धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल 8 या धावसंख्येवर. प्रवींदा यावेळेस पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चौकार पाहायला भेटतोय.
यावेळेस चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय जिथे मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एक किती दोन घेतला दोन ना दोन धावा अर्जित केले जात आहेत. पंधरा धावा 15 ऑन स्कोर कार्ड. 15 ऑन स्कोर कार्ड 15 धावा धावपळकर पाहायला भेटतायत. धावांचा डोंगर नाही तर हिमालय पर्वत उभा केलाय. गौरव दुसरा षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे थ्रो झाला आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर होतात ना पाहायला भेटतात. एकूण 3 धावा स्कोर कार्ड ऍड केल्या जातील. यावेळेस शॉर्ट फाइल्डिंग त्यांच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला जिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होती संघाची 20. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावपळकर पाहायला भेटत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. यावेळेस चांगला स्ट्रोक जिथे डीप लॅब प्रोटेक्शन आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला आणि अजून एक धाव स्कोर कार्ड ऍड केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे सरकेल तो 21 या धावसंख्येवर. शरीराचा वेध घेणारा चेंडू स्लोअर पद्धत चेंडू थोडंसं एलिव्हेशन पाहायला भेटला या चेंडूवर. एकवीस धावा धावपळकर पाहायला भेटतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 91 धावा उभारायच्या आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. फुलरांचा चेंडू होता त्याच्यावर मात्र एकच धाव. 91 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला एकेरी दुहेरीने कोणताही फरक पडणार नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती गौरवची. ट्वेंटी ऑन स्कोर कार्ड 22 धावा. यालाच पुन्हा एकदा चांगला फटका डी पेक्षा कव्हरीजांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतंय जिथे यशाच्या मागे आपण पाहतोय अमितजी घाडगे यांना. नक्कीच चांगलं यशचे रक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. चोवीस धावा 2 षटकाखेर पाहायला भेटतायत. तिसरा षटक घेऊन अमितजी घाडगे त्यांना पाहायला भेटतायत.
तिसरा षटक घेऊन अमितजी घाडगे. हा चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, झेल होईल का? आणि हो, वा, काय कॅच पकडलाय, अनपेक्षित होता तेवढाच. आणि या सामन्यात 2 कॅच याच प्लेयरने पकडलेत आणि तेही चांगल्या धाटणीचे, चांगल्या पद्धतीचे. यावेळेस चांगला प्रहार, स्ट्रेट हिट, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. धावा भेटतील 6 6 6 षटकार. वा, या 6 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होत्या संघाची 32, 32 ऑन स्कोर कार्ड. खराब चेंडू होता, बॅटच्या प्रॉपर टायमिंग मध्ये भेटला, त्याला पाठवून दिला 6 धावांसाठी. अशीच आक्रमक जर सुरुवात करून दिली असती, सामन्याचं चित्र आता थोडस वेगळं असतं मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक, दुसरा कणकणीत दणदणीत षटकार, 6 धावा. वा, फलंदाजी पाहायला भेटते. याच्या अगोदर स्ट्रेट हिट, तदनंतर काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना पाहायला भेटतोय. रोडवरती जे आपल्या कमिटीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की चेंडू आणताना डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची वाहने सुद्धा पाहत जा. मिस जजिंग झालाय जिथे एकच धाव अर्जित केली जाईल. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होती संघाची 39 धावा, 39 ऑन स्कोर कार्ड. 3 षटकांचा विचार केला तर 39 धावा धावप्रकार पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गौरव दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने, मात्र नशीब आमचं आहे, एक धाव मात्र अर्जित केली जाते. इतरांच्या घराला सलाम करून आमचे चेंडू मैदानात दाखल होत आहेत. वा, काय नशीब आहे. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या ठिकाणी रानवडी गावचे सुपुत्र अक्षय जाधव आणि त्यांच्यासोबत गणेश शिरावणे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. वाईट बॉल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. धावसंख्या होते संघाची 43 ऑन स्कोर कार्ड, 43 धावा. वा, बॅटची लिडिंग एज जिथे एकच धाव अर्जित केली जाते डिक्लेअर झोनच्या माध्यमातून. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जे घरी बसून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात, ऑफिसमध्ये बसून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते संघाची 44 ऑन स्कोर कार्ड, 44 धावा धावफलकर पाहायला भेटत आहेत. हा चेंडू लेग स्टिकच्या बाराज बाहेर, वाईड बॉल, चुकीची लेंथ आणि त्याचा परिणाम. हा चेंडू मिड विकेटच्या रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला, जिथे अजून एक धाव. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आणि जिथे धावसंख्येचा विचार केला तर केवळ 47. आता मात्र कोणता तरी चमत्कारच तुम्हाला सामन्यात घेऊन येऊ शकतो. हा चेंडू ऑफस्टिकच्या वारात बाहेर. वाईड बॉल, वाईड बॉल, वाईड बॉल. 49 48 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतोय. चेंडू चांगल्या पद्धतीचा, जिथे कार्पेटच्या सहाय्याने अजून एक मिड विकेट रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. या एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 49 या धावसंख्येवर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला उभारलेला हा संघ सुरुवात थोडीशी शांत झाली आणि त्याचा परिणाम मात्र निकालावर येतो की काय पाहणं गरजेचं आहे. धावांचा अर्धशतक पूर्णत्वाला आलाय. 50 धावा स्कोर कार्डवर आलेल्या आहेत मित्रांनो. 50 ऑन स्कोर कार्ड. पन्नास धावा. वाह, चांगला चेंडू. यष्टान मागे थोडीशी मिसफील होताना जरूर पाहायला भेटली अमितजी घाडगांच्या माध्यमातून, परंतु एवढा काही फरक पडणार नाहीये, कारण की 4 षटक झालेले आहेत आणि 4 षटकाखेर धावसंख्या ती संघाची 51. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. 6 चेंडू आणि 40 धावा. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. 6 चेंडू आणि 40 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. सहा चेंडू आणि 40 धावांची गरज. रानवडी गावचे सुपुत्र अक्षयजी जाधव आणि गणेशजी शिरावळे साहेब, आदरणीय श्री गणेशजी शिरावळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सामाजिक क्षेत्रात ज्यांचं नेहमीच नाव आम्हाला पाहायला भेटते असे आमचे गणेशदादा शिरावळे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला भेटतंय. प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे हे व्यक्तिमत्व, सर्वांना मदत करणारे हे व्यक्तिमत्व गणेशदादा शिरावळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. नक्कीच अगदी कल्याण चिंचपाडावरून ते या स्पर्धेला दाखल होत आहेत. या स्पर्धेला एक महत्त्वाचा त्यांचा सुद्धा हातभार आपल्याला पाहायला भेटतोय.
वारंवार विविध सामाजिक गोष्टींवर आमची चर्चा चालूच असते. आणि कालच्या एका चर्चेमध्ये दादा मला म्हणत होते की गोरगरिबांसाठी आपण कधीतरी पुढे उभेच राहायला हवं. असे आमचे गणेशदादा शिरावले यावेळेस हा चेंडू मात्र 95 घोषित करतायत. आणि डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. गरिबांच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असणारे आमचे गणेशदादा शिरावले गोरगरिबांच्या प्रयत्नांसाठी विचारशील असणारे आमचे गणेशदादा शिरावले नक्कीच हे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. त्यांचा सुद्धा हार्दिक स्वागत. मी साहेबांना विनंती करेन की आपले पवित्र चरण व्यासपीठाला लागू द्या. सागर दादा आहे, सागर दादा. पुढचा चेंडू यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. चांगला प्रयत्न. ऑफस्टिकच्या वराज बाहेर पंच 2 समांतर करतात. वाईड बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला. एकच धाव अर्जित केली जाते. आता मात्र या सामन्यात औपचारिकता पाहायला भेटते जिथे हलक्या त्याने टॅप केले चेंडूला. विजयाच्या अगदी निकट येताना पाहायला भेटतोय तो दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजी हा संघ, TKM हा संघ. शेवटचा चेंडू आणि